बहिणींनो बघा, पोरगी स्वयंपाक बनवायला लागली या. मोठ्या मोठ्या चपात्या करायला लागली घाई मध्ये. तिच्या सासऱ्याला जायचं या कामाला, म्हणून त्यांचा सिलेंडर गेलाय म्हणून शिने म्हणले तुझ्या सिलेंडर आपलं गॅसवर करू का. मी म्हणलं कर बाई. आता करायला लागली या. आमची सुनबाई नाही आलेली अजून. बहिणींनो आता सिलेंडर बुकिंग करणार आहे. सकाळी 10-11 वाजता येईन बघा. ह्या का इथं करून ठेवल्या 2 चपात्या. हे बघा आता इथं 1 चपाती आणि अजून 2 चपात्या करणार आहे. आणि थोडी भाजी काहीतरी करणार आहे. काय भाजी करणार आहे? मटकी. हा मटकी. मटकी. अगं भाजी केली. कोण बघ रे, कुणाच आहे ते? भाजी केली आहे पण हे चपात्या करत होते तर गॅसच गेला. आणि बाबांसाठी चहा ठेवला होता. होय. चहा पण झाला नाही, अर्धवटच झाला. अगं ते गॅस चाललाय घडी. काय तुमच्या गॅसला काय अगं झालंय? गॅसला त्याच्यावर बुक्की मारली ना, ते खराब झालाय. कुणी बुक्की मारली? ह्यात पोरांनी. हा काय पोर राग बुक्की मारली. आता तेव्हा कसं व्हायलंय बघ. दम जरा दम दम दम. आणि ते जरा अलग झालंय ना, ते व्यवस्थित लाव ना. अरे बाबू. देवा. बघू बाबा मी कुठून बघते. थांब जरा. तू सर बघते. हा बघ. अरे देवा, जमाना बघ. आई बाबा आलेत, बाबांना चहा दे. हा बघा आता कामाला चाललेत ना भाऊ. आमचे भाऊ आहेत ना ते. हा लय उशीर झाला ना त्यांना. हा हे काय इथं येऊन बसलेत ना आता. हे बघा, हे काय इथं येऊन बसले तर आमचे भाऊ आहेत. हा हे बघा, आमचे भाऊ आहेत. सिक्युरिटीला जातात बघा. हा त्यांचं पण नाही का आता 50-60 पर्यंत वय आहे. 65 तेव्हा 65 म्हणायला लागले तर. हा त्यांना बीपी शुगर तरी बिचारे काम करतात. काय करायचं बहिणींनो. चहा दे त्यांना. हा देते. चहा देते बहिणींनो. चहा देते मी. आमच्या भाऊला लय दिवसातून आलेत आमच्या घरी. गॅस गेलाय ना म्हणून. बहिणींनो ठेवते.